नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दाद्या तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन YouTube व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला थर्ड सेमिस्टरला, डिप्लोमाच्या थर्ड सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत, कोणकोणते सब्जेक्ट डिफिकल्ट आहेत, कोणकोणते सब्जेक्ट इझी आहेत. ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. ओके, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट आपल्या टॉपिकच्याकडे वळूया. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे की आपला जो काय डिप्लोमाचा सिलेबस आहे तो कसा बघायचा. तो पहिल्यांदा तुम्ही इथं सर्च करा क्रोमवरती जाऊन MSBT सिलेबस. ओके, हे सर्च केल्यानंतर ना जी काय पहिली लिंक येईल त्याच्यावरती क्लिक करा. ओके, त्यावरती गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही तुमची स्कीम सिलेक्ट करा जी की आहे के स्कीम. ओके, नंतर ना तुमचं जी काय ब्रांच असेल, ओके, जी ब्रांच आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केली, त्याच्यावरती जावा. क्लिक केल्यानंतर ना तुमच्या आत्ता कोणते सेमिस्टर आहे, थर्ड सेमिस्टर. ओके, थर्ड सेमिस्टरवरती क्लिक करा. ह्याच्यामध्ये तुम्ही स्कीम प्रिंट करू शकता किंवा तुम्हाला स्पेसिफिकली कोणकोणत्या सब्जेक्टचं सपोज PDF डाउनलोड करायचे असेल, ओके, सिलेबसची PDF, तर फक्त त्या सब्जेक्टचं जे काय नाव आहे त्याच्यावरती क्लिक करा. ओके, क्लिक केल्यानंतर तुम्ही याची जी काय PDF आहे ती सेव्ह करून ठेवू शकता. ओके, तर तुम्हाला थर्ड सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट आहेत त्याचं मी जस्ट इंट्रोडक्शन देतो. ओके, पहिला सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी. या सब्जेक्टमध्ये तुम्हाला डेटा स्ट्रक्चरची प्रोग्रामिंग करायची आहे बाय युजिंग सी लँग्वेज. ओके, त्यामुळेच तुम्हाला मागल्या सेमिस्टरला म्हणजे सेकंड सेमिस्टरला सी लँग्वेज सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट लाईक ॲरे असेल, पॉइंटर असेल, स्ट्रक्चर असेल, वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्ही शिकला. त्याच कन्सेप्टचा यूज करून तुम्ही डेटा स्ट्रक्चरचं प्रोग्रामिंग या सब्जेक्टमध्ये करणार आहात. ओके, तर सेकंड सब्जेक्ट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, या सब्जेक्टमध्ये जस्ट तुम्हाला डेटाबेस म्हणजे काय असतो ते फर्स्ट तुम्हाला चॅप्टरमध्ये असणार आहे. बाकीच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला लाईक अ टेबल कसं तयार करायचा, त्या टेबलमध्ये इनपुट कसं ठेवायचं, ते स्टोअर कसं करायचं, सगळ्या गोष्टी या सब्जेक्टमध्ये असणार आहेत. ओके, डिजिटल टेक्निक. आता हा डिजिटल टेक्निक सब्जेक्ट आहे तो आपल्या कम्प्युटर ब्रांचचा नाही आहे. ओके, तो मेनली आहे इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचचा. ओके, आपल्याला स्टडी करण्यासाठी आपल्या ब्रांचला हा सब्जेक्ट ठेवलेला आहे. ओके, डिजिटल टेक्निक्स. त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड लाईक वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स, नंबरिंग सिस्टीम्स, वेगवेगळ्या प्रकारचे लाईक इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे जे कन्सेप्ट असतात त्या तुम्हाला या ह्याच्यामध्ये डिजिटल टेक्निकमध्ये शिकायला भेटणार आहेत. नंतर चौथा जो काय सब्जेक्ट असणार आहे तो आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++. त्याच्यामध्ये तुम्ही C++ शिकणार आहात. ओके, कारण C++ मला वाटतं तुम्हाला नावावरून तर माहीत असेल. ओके, C++. नंतर ना तुम्हाला शिकायचं कम्प्युटर ग्राफिक्स. ओके, नंतर ना इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला थेअरीला म्हणजे तुम्हाला ज्याचा पेपर द्यायचा आहे तसे सब्जेक्ट 4च आहेत. ओके, तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत ज्याचा तुम्हाला पेपर द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी. त्याचा 70 मार्काचा पेपर असणार आहे. 30 मार्काची तुमची युनिट टेस्ट असणार आहे. ओके, 70 मार्काचा पेपर, 30 मार्काची युनिट टेस्ट असा पॅटर्न असणार आहे. आणि या सब्जेक्टला तुम्हाला एक्सटर्नल पण असणार आहे जी की 25 मार्कचे आहे. ओके, हे झालं डेटा स्ट्रक्चरचं. मॅनेजमेंटचं पण सेम तसंच आहे. 70 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, 30 मार्काची तुमची युनिट टेस्ट असणार आहे आणि 25 मार्काची तुमची एक्सटर्नल असणार आहे. तसंच सेम आहे आपल्या डिजिटल टेक्निकचं. डिजिटल टेक्निकचा पण 70 मार्काचा पेपर आणि 30 मार्काची युनिट टेस्ट, बरोबरच त्याचं काय असणार आहे, एक्सटर्नल असणार आहे. ओके, त्याबरोबरच त्याचे एक्सटर्नल पण आहे जे की 25 मार्कचे. नंतर ना आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता ह्याचा पण 70 मार्कचा पेपर आणि 30 मार्काची युनिट टेस्ट आणि ह्याला काय एक्सटर्नल नसणार आहे. ओके, ह्याला 25 मार्कची इंटरनल असणार आहे, इंटरनल एक्झामिनेशन जे तुमच्या कॉलेजचे शिक्षक कंडक्ट करतील. ओके, तर ह्याला विषय आता आपला कम्प्युटर ग्राफिक्स आणि इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, या दोन्हीचा काय तुम्हाला पेपर नसणार आहे. हे टोटली प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. ओके, कम्प्युटर ग्राफिक्स आणि इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, कम्प्युटर ग्राफिक्समध्ये तुम्हाला जे काय वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स लाईक अ सर्कल कसं ड्रॉ करायचं बाय युजिंग प्रोग्रामिंग. जे तुम्ही प्रोग्राम लिहिणार, प्रोग्राम रन केल्यानंतर एक सर्कल ड्रॉ होणार, त्यामध्ये कलर फिल करा, अशा टाईपची प्रोग्रामिंग तुम्हाला या सब्जेक्टमध्ये असणार आहे.
कम्प्युटर ग्राफिक्समध्ये. नंतर ना इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला थोडीफार लॉची माहिती यामध्ये दिली जाणार आहे. ओके, एवढंच असणार आहे इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आता पहिला जो काय आपला सब्जेक्ट आहे, जो मेन सब्जेक्ट आहे, डेटा स्ट्रक्चर युजिंग सी ॲज अ सिलेबस आपण बघूया. ओके, तर हा एक इझी सब्जेक्ट आहे माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे. ओके, मी जेव्हा डिप्लोमाला होतो तर मला हा सब्जेक्ट इझी वाटत होता. ओके, का? कारण माझं सी लँग्वेजचे जे काही ऑल कन्सेप्ट आहेत त्या माझ्या क्लिअर होत्या, त्यामुळे मला हा सब्जेक्ट इझी गेलेला आहे. ओके, जर तुमच्या सी लँग्वेजचे कन्सेप्ट क्लिअर नसतील, ओके, सी लँग्वेज तुम्ही अभ्यास केला नसेल, तर तुम्हाला हा सब्जेक्ट अवघड जाऊ शकतो. ओके, जर तुम्हाला वाटत असेल की सी लँग्वेजच्या काय मेन कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवावं, ओके, तर जस्ट कमेंट करा की सी लँग्वेज, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करेन. ओके, तर पहिला जो काही तुमचा चॅप्टर आहे त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की डेटा स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय असतं. ओके, जस्ट इंट्रोडक्शन आहे, त्यामुळे ह्याचं वेटेज 4 मार्क्स आहे. ओके, या चॅप्टरचं वेटेज आहे 4 मार्क्स. दुसरा चॅप्टर असणार आहे त्याचं नाव आहे सर्चिंग अँड सॉर्टिंग. ओके, त्याच्यामध्ये सर्चिंग आणि सॉर्टिंगचे आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत आपल्या ॲरेवरती. ओके, ॲरेवरती आपण सर्चिंग आणि सॉर्टिंगची ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. हा चॅप्टर आहे तुम्हाला 12 मार्क्सला. जो का थर्ड चॅप्टर आहे त्याचं नाव आहे लिंक लिस्ट. हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळे त्याचं वेटेज पण जास्त आहे, जे की आहे 16 मार्क्स. नंतर आहे स्टॅक चॅप्टर, जो की 12 मार्क्सला आहे. नंतर आहे क्यू. ओके, तो पण 10 मार्क्सला आहे. आणि ट्री चॅप्टर हा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे त्याचं वेटेज जास्त आहे, 16 मार्क्स. टोटल 70 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. 30 मार्क्सचं तुमची युनिट टेस्ट असणार आहे. ओके, आणि तुम्हाला या सब्जेक्टला एक्सटर्नल पण आहे. ओके, तर हे झालं ओव्हरऑल आपल्या डेटा स्ट्रक्चरचं. आता वळूया तुमच्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमकडे. ओके, ओके, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा एक इझिएस्ट सब्जेक्ट आहे ॲज पर माय एक्सपिरियन्स इन युअर थर्ड सेमिस्टर. ओके, थर्ड सेमिस्टरमध्ये सगळ्यात इझी सब्जेक्ट जो काय आहे तो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. ओके, त्याचा पण 70 मार्कचा पेपर, 30 मार्काची युनिट टेस्ट आणि 25 मार्कची तुमची एक्सटर्नल असणार आहे. आता वळूया आपल्या चॅप्टरच्या वेटेजकडे. ओके, पहिल्या चॅप्टरमध्ये जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन देणार की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे नेमकं काय असतं. ओके, हा इंट्रोडक्टरी चॅप्टर आहे, त्यामुळे त्याचं वेटेज पण कमी आहे. 12 मार्कचा हा चॅप्टर आहे. दुसरा चॅप्टर आहे रिलेशनल डेटा मॉडेल. ह्याचं पण वेटेज कमी आहे, 12 मार्क्स आहे. इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल अँड परफॉर्मन्स ट्युनिंग हा तुमचा थर्ड चॅप्टर आहे. हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्यामुळे ह्याचं वेटेज पण जास्त आहे, जे की आहे 18 मार्क्स. ओके, फोर्थ चॅप्टर आहे PL SQL प्रोग्रामिंग. हा पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्यामुळे त्याचं वेटेज जास्त आहे, 18 मार्क्स. ओके, नंतर ना आहे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन. हा एक छोटा चॅप्टर आहे, त्यामुळे त्याचं वेटेज सर्वात कमी आहे, जे की आहे 10 मार्क्स. ओके, ते टोटल 70 मार्क्स झाले. ओके, 70 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. हे झालं ओव्हरऑल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं, आणि ह्याला तुम्हाला एक्सटर्नल पण असणार आहे, जे की आहे 25 मार्क्स. ओके, हे झालं आपलं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं. आता वळूया आपल्या डिजिटल टेक्निकच्याकडे. ओके, डिजिटल टेक्निक हा एक इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचचा सब्जेक्ट आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट लाईक नंबरिंग सिस्टम, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नंबर तुम्हाला स्टार्टिंगला पहिल्या चॅप्टरमध्ये शिकायला भेटतील. त्यामध्ये बायनरी नंबर जे की 0 आणि 1 आहेत. ओके, ऑक्टल, डेसिमल, हेक्साडेसिमल, वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरिंग सिस्टीम ओके तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि या नंबरिंग सिस्टीमचं कन्व्हर्जन ऍक्च्युली कसं होतं हे तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये असणार आहे. ओके, दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला लॉजिक गेट्स लाईक नॅन्ड आणि नॉर गेट, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स आणि बुलियन अल्जेब्रा तुम्हाला या सेकंड युनिटमध्ये पाहायला भेटणार आहे. थर्ड चॅप्टरचं नाव आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स लाईक मिन टर्म, मॅक्स टर्म, वेगवेगळ्या प्रकारचं जे काय मेथड्स आहे ते त्या या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. ओके, हे झालं थर्ड चॅप्टरचं. सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स, वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट्स या फोर्थ चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि फिफ्थ चॅप्टरमध्ये
डेटा कन्व्हर्टर्स अँड मेमरीज तुमच्या 5व्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे झालं आपल्या डिजिटल टेक्निकचं. आता बघूया वेटेज. ओके, वेटेज पहिल्या चॅप्टरचं ऑब्विसली कमी आहे, कारण का त्या सिलेबस पण कमी आहे. ओके, टोटल कंटेंट जो काही फर्स्ट चॅप्टरचा आहे तो कमी आहे, त्यामुळं त्याचं जे काही मार्क्स आहेत, वेटेज आहे ते पण कमी आहे, जे की आहे 8 मार्क्स. दुसरा चॅप्टर आहे त्याचं वेटेज आहे 12 मार्क्स. तिसऱ्या आणि चौथ्याचं वेटेज सेम आहे, जे की आहे 18 मार्क्स. आणि 5व्या चॅप्टरचं आपल्या लास्ट चॅप्टरचं वेटेज आहे 14 मार्क्स. टोटल 70 मार्क्सचा तुम्हाला पेपर असणार आहे. 30 मार्क्स तुम्हाला कॉलेजकडून असणार आहे, जे की तुमच्या युनिट टेस्टमधून येणार आहेत. ओके, आणि तुम्हाला 25 मार्क्सचे ह्याचे एक्सटर्नल पण असणार आहे. ओके, हे झालं आपल्या डिजिटल टेक्निकचं. ॲज पर माय एक्सपिरियन्स, डिजिटल टेक्निक हार्ड सब्जेक्ट आहे थर्ड सेमिस्टर मधला. ओके, तुम्ही या सब्जेक्टकडे जरा जास्तच लक्ष द्या, कारण का हा सब्जेक्ट हार्ड आहे आणि आपल्या ब्रांचचा नाहीये. ओके, तो इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचचा आहे, त्यामुळे हा सब्जेक्ट हार्ड आहे आपल्यासाठी. हे झालं तुमच्या डिजिटल टेक्निकचं. आता राहिला आपला C++. ओके, C++ टोटली इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, इझी सब्जेक्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला 70 मार्कचा पेपर असणार आहे, 30 मार्काची तुमची युनिट टेस्ट असणार आहे आणि 25 मार्कची तुमची इंटरनल असणार आहे. ओके, इंटरनल एक्झामिनेशन जी तुमच्या कॉलेजचे जे काही शिक्षक आहेत ती कंडक्ट करतील. ओके, ते झालं. पहिला युनिट आहे प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय. त्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे, क्लासेस म्हणजे काय, फंक्शन म्हणजे काय, त्याचे इंट्रोडक्शन तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये भेटणार आहे. ओके, हे झालं पहिल्या चॅप्टरचं. दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला समजणार आहे की फंक्शन आणि कन्स्ट्रक्टर म्हणजे नेमकं काय असतं. तिसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला समजणार आहे की क्लासेस कशा एक्सटेंड करायच्या, नंतर इनहेरिटन्स म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हाला थर्ड चॅप्टरमध्ये कळणार आहे. ओके, फोर्थ चॅप्टरमध्ये तुम्हाला पॉइंटर्स आणि पॉलिमॉर्फिझम समजणार आहे. ओके, पॉलिमॉर्फिझम तुम्हाला शिकायला भेटणार आहे C++ मधलं. नंतर ना फाईलवरती ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी प्रोग्रामिंग कशी लिहायची ही तुम्हाला फिफ्थ चॅप्टरमध्ये शिकायला भेटणार आहे. ओके, फिफ्थ चॅप्टरमध्ये तुम्हाला फाईल ऑपरेशन कसे परफॉर्म करायचे हे तुम्हाला शिकायला भेटणार आहे. आता बघूया वेटेज कसं आहे चॅप्टरचं. पहिल्या चॅप्टरचं वेटेज आहे 12 मार्क्स. ओके, पहिल्या चॅप्टरचं वेटेज आहे 12 मार्क्स. दुसऱ्या चॅप्टरचं वेटेज आहे 16 मार्क्स. ओके, थर्डचं पण 16 आहे, फोर्थचं पण 16 आहे आणि फिफ्थ चॅप्टरचं वेटेज आहे 10 मार्क्स. ओके, हे झालं ओव्हरऑल तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं. ओके, युजिंग C++. आता राहिले 2 सब्जेक्ट जे की आहे कम्प्युटर ग्राफिक्स आणि इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, हे टोटली तुम्हाला प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. ह्याचा काय तुम्हाला पेपर द्यावा लागणार नाहीये कम्प्युटर ग्राफिक्सचा आणि इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. ओके, तर हे झालं तुमचा ओव्हरऑल तुमच्या थर्ड सेमिस्टरचा सिलेबस. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. ओके,